नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वांद्रीपर्यंतचा प्रवास केला होता. आता तिथून पुढचा प्रवास आपण सुरू केला आहे. वांद्री संगमेश्वर असा दुसरा टप्पा आपला असेल. तर वांद्रीमध्ये आपण बघितलं की पुलाची एक बाजू पूर्ण झाली आणि ती ओपन करून दिली. दुसऱ्या बाजूला आता काम सुरू आहे. वांद्रीतनं पुढे आल्यानंतर मात्र दोन्ही बाजू झालेल्या दिसतात, पण अजून उजवी बाजू ट्रॅफिकसाठी ओपन केलेली दिसत नाहीये. कदाचित पुढे काहीतरी काम त्यांचं शिल्लक राहिलेलं असणार आहे. पण एक बाजू जी आता आपण जातोय ही व्यवस्थित चालू आहे, त्याच्यामुळे काही तसा मोठा इश्यू नाही इथे. आणि वांद्रीतनं पुढे आलं की एक जंक्शन लागतं, एक छोटासा रोड आहे इथे, उक्षी रोड म्हणतात. इथून तुम्ही डावीकडे गेलात की रत्नागिरी किंवा गणपतीपुळा असं दोन्ही ठिकाणी जाऊ शकता. आणि तो रस्ता जो आहे, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं, खूप चांगला रस्ता, सिनिक रोड आहे. सिनिक म्हणजे नेचर आहे, फुल नेचर आहे. आणि पावसाळ्यात तर खूप छान असतो रस्ता. पाऊस सुरू झाला की तो रस्ता एकदम बघण्यासारखा असतो. जरूर त्या रस्त्याने एकदा ट्राय करा तुम्ही. पावसाळ्यामध्ये तर नक्कीच जाऊन या एकदा. पुढचा आता जो रस्ता आहे संगमेश्वर पर्यंत, हा बऱ्यापैकी मधले पॅच कंप्लीट झालेले आहेत आणि मध्ये कामं सुरू होती. आपण तिथली बघूया काय काय परिस्थिती आहे. या सीझन मध्ये म्हणजे साधारण सांगतो, मार्च, एप्रिल आणि मे 3 महिने पर्यटक भरपूर मोठ्या प्रमाणावर इकडे आले आणि एक प्रकारे चांगला सीझन झाला असं म्हणायला हरकत नाही. आपल्या दृष्टीने म्हणजे एक मला महत्वाची जी गोष्ट त्याच्यात वाटते ती म्हणजे ड्रायव्हिंग. अजिबात दुसऱ्याची फिकीर नाही, स्वतःची गाडी पुढे कशी काढता येईल ह्याच्यासाठी नुसती चढाओढ, रेस. आणि ह्याच्यामध्ये भरपूर ऍक्सिडेंट झाले 3 महिन्यामध्ये. म्हणजे मी ज्या व्हिडिओ क्लिप्स वगैरे बघितल्या, मेजर ऍक्सिडेंट म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट तरी मोठे झाले. ज्याच्यामध्ये लोकांचा मृत्यू झालाय. फिरायला आपण येतो तर जरा आनंदाने सावकाश फिरा ना. इतक्या स्पीडनी गाड्या चालवतात आणि वेड्यावाकड्या वाटेल तशा चालवतात. याच्यातले काही ऍक्सिडेंट्स आहेत त्याबद्दल मला जरा सांगावंसं वाटेल. अगदी डाव्या साईडला उभ्या असलेल्या ट्रकला मागणं जाऊन धडकलेत आणि गाडीचा चेंदामेंदा झालाय. आता याच्यात त्या ट्रक ड्रायव्हरची खरं बघायला गेलं तर काहीही चूक नाही. तो अगदी पूर्ण साईड पट्टीच्या बाहेर लावलेला ट्रक आहे, म्हणजे रस्त्यापासून कितीतरी बाहेर येतो. तुम्ही एवढ्या स्पीडनी मागणं येताय आणि तुम्हाला गाडी कंट्रोल होत नाही आणि तुम्ही त्याच्यावर जाऊन आदळताय. हा दोष त्या ट्रकवाल्याचा नाही, हा जी गाडी आदळली जाऊन त्याची चुकी आहे. काही केसमध्ये असंही होतं की ट्रक अगदी रस्त्याला लागून उभे करतात, ते मात्र 100% चुकीचं आहे. ट्रक ड्रायव्हर्सनी असे अगदी रस्त्याला लागून गाड्या लावू नयेत. साईड पट्टी मोठी असते, आतल्या बाजूला थोडी गाडी लावावी, कारण शेवटी कसं असतं त्यांना पण दमायला होतो, कुठेतरी थांबावं असं वाटतं. आणि मी तर म्हणतो चांगली गोष्ट आहे ती, आपल्याला झोप आल्यासारखी वाटते तर गाडी सेफ जागी लावणं आणि झोपणं थोडा वेळ
हे केव्हाही चांगलं. हा बघा, हा पॅच इथे मध्ये तसाच सोडून दिला, अजून काय नाही केलेलं. बाकी सगळा रस्ता झाला करून आणि तिथे तेवढं घाण घालून ठेवली. तर सगळ्या ड्रायव्हर्सना माझं सांगणं आहे की आपल्याला झोप येते असं वाटलं रिस्क घेऊ नका. पेट्रोल पंप असेल, पेट्रोल पंपाच्या आवारात गाडी लावा आणि थोडा वेळ झोपा. अगदी 20 मिनिटं 15 मिनिटं शांत झोप लागली ना, तुम्ही फ्रेश होता. पण बरेचसे मी ड्रायव्हर्स बघितले ना, त्यांना भराभर पुढे जायचं असते, गडबड असते, ते झोप बी बघत नाही आणि मग कुठेतरी 1-2-3 सेकंदांची जी झापड येते ना, तेवढी बास होते. विचार करा, तुम्ही 80-90च्या स्पीडला तुम्ही गाडी पळवता आणि 3 सेकंद डोळे बंद करून घेतले, गाडी कुठे जाईल, काय जाईल, तुम्हाला कसं कळणार? त्यामुळे शक्यतो झोपेच्या वेळा टाळा आणि अगदीच प्रवासात झोप येते असं वाटलं तर गाडी बाजूला उभी करा आणि झोपा थोडा वेळ. आणि मोठ्या ज्या गाड्या आहेत त्यांना माझं सांगणं आहे की अगदी रस्त्याच्या कडेला लावू नका. रस्त्यापासून खूप आतमध्ये गाडी लावा. कारण बऱ्याचदा जरी 2 लेन असल्या तरी एखादा ट्रक असतो उजव्या लेन मध्ये, मला गाडी ओव्हरटेक करायची आणि माझा कंट्रोल जरासा इकडे तिकडे झाला, मी थोडा रस्त्याच्या बाहेर जातो, तिथेच गाडी उभी असेल तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे, शेवटी आपल्या जीवाशी खेळ्या, काळजी घ्या, गाड्या सावकाश चालवा, एवढंच त्यातलं तात्पर्य. शेवटी फॉलो करायचं नाही करायचं हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. असो, तर मधला रस्ता आता आपण बघितला, सगळा व्यवस्थित झालाय, काही इश्यू नाहीये इथे. आणि आता इथे आंबेड बुद्रुक आणि सोमगिरी बोर्ड दिसायला लागला. छोटस गाव आहे इथे आणि मला वाटतं इथे ना ती मिसळीचा काहीतरी एक शॉप आहे छोट. उजव्या हाताला इथे आतमध्ये आंबेड बुद्रुक, इथे कुठेतरी ते मिसळीचं होता बोर्ड होता बाहेर, दिसत नाही का पुढे गेला कोणाचं. भरपूर दिवस इथलं सुद्धा या ब्रिजचं काम इतकं पेंडिंग होतं, कंटाळा यायचा. आणि त्यात पुन्हा हा बघा, हा आता डांबरी पॅच मध्येच मारलाय ना, हा तसाच ठेवून दिलेला होता, काही महिने तसंच होतं. इथे सुद्धा हे डावीकडे काहीतरी 3री लेन जी आहे ती झालेलीच नाही अजून. हे सोमगिरी गाव आलं. हा बघा, पुन्हा गद्दार आला. भावना समजून घ्या, अशुद्ध लेखन आहे त्याच्यावर टीका करू नका, पण भावना समजून घ्या त्याच्या मागची. आपलेच गद्दार असो, गमतीचा भाग सोडून द्या. इथे पुन्हा रस्त्याचं काम अजून व्हायचंय. परचुरीचा जो ब्रिज आहे तिथे अजून काम व्हायचे, त्याच्यामुळे हा रस्ता खराब आहे. आणि पावसाळ्यात पलीकडची बाजू जर ओपन नाही झाली तर काय होणार आहे चित्र फक्त डोळ्यासमोर आणा, बाकी मी काही सांगत नाही. क्या किया दुश्मनों से बदला लिया, जो भी किया हमने किया शान से. डावीकडे हा परचुरी ब्रिज, त्या ब्रिज वरून सुद्धा तुम्ही गणपतीपुळ्याला डायरेक्ट जाऊ शकता. हा सुद्धा पुढे घाटाचा रस्ता आहे, रस्ता छान आहे, अरुंद आहे फक्त, पण मस्त निसर्गात जाणारा रस्ता आहे, जायला काही हरकत नाही कधीतरी. इथे मागे मी आलो त्यावेळेला ह्याच पुलावर होतं ना, ते उसाच्या एका वांद्री पुलावर होती, उसाची गाडी होती, आज दिसत नाही, इथेच होती वाटतं ना ती. उसाचा रस प्यायला होतो, मस्त गोड रस होता. कोणतरी त्या मॅडम होत्या, त्यांची गाडी होती आणि चांगला असा मोठा कप बी होता, अगदीच एवढंच नव्हतं, इथेच होती ती गाडी. आणि आता टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली, गरमाईकडे जाणवतो, चटका जाणवतो, चटका.
असो, पण इथे सुद्धा ते खालून आपण जायचो ना जुन्या रोडनी, आठवत असलं तर बघा, सगळा खडबडीत रस्ता, म्हणजे वळ्या पडलेला रस्ता, त्याच्यात खड्डे आणि पावसाळ्यामध्ये सगळा चिखल. त्या तुलनेने हे जरा बरं म्हणायला हरकत नाही, बरं आहे, चांगलं मी म्हणणारच नाही. हे वळकटलेलाच रस्ता आहे सगळा, आणि पावसाळ्यात चिखल सगळा हा खाली येणार आहे. जी सगळी डाव्या त्याला माती दिसते ते सगळं खाली यायचंय पावसात. इथे भराव होणार आहे, कारण आता बघा डाव्या हाताची हाईट बघा, एवढा भराव येऊन मग तो रस्ता कनेक्ट होणार आहे. तर ती बाजू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा रस्ता असाच राहायचा आहे. तर मागे मी एक विषय बोललो होतो टोल वरून. खारपाड्याचा टोल बंद करायला लावला लोकांनी. माझा पण 100% त्याला पाठिंबा आहे. तुमचे रस्ते पूर्ण नाहीत, कामं पूर्ण नाहीत, आणि लगेच पैसे घ्यायला मात्र तुम्ही मोकळे, आणि मग नियमावर बोट ठेवणार. 80% काम झालंय, नियमाप्रमाणे आम्ही घेऊ शकतो. अरे नियम तुम्हीच बनवलेत ना, मग त्याच्यामध्ये जरा तुम्ही आता नियम बदला. 100% काम झाल्याशिवाय पैसे घ्यायचे नाही. ठेकेदार जो असतो 100% काम केल्याशिवाय तुम्ही त्याला पैसे द्याल काय सगळे? प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त लोकांकडनं अपेक्षा, लोकांनी पैसे भरायचे, आम्ही सर्व्हिस वाटेल तशी देणार, पण तुम्ही पैसे द्यायचे. माझं तर आता म्हणणं असं आहे की जितकी वर्ष झाली आहेत ना, जितकी वर्ष थोडक्यात तुम्ही लोकांना खड्ड्यात घातलं, तितकी वर्ष तुम्ही टॅक्स घेताच कामा नये. तो ठेकेदारांकडनं वसूल करा, ज्यांच्यामुळे हा लेट झाला, किंवा जे कोण अधिकारी आहेत ज्यांनी कामात दिरंगाई केली, लक्ष नाही दिलं, त्यांच्याकडून तुम्ही वसूल करा. असो, होणाऱ्यातलं काहीच नाही, बडबडून सगळे एक आले तर काहीतरी होऊ शकतं, नाहीतर नाही. थोडं पुढे आल्यानंतर मात्र टेम्परेचर वाढायला लागलंय, 35 डिग्री झालंय, आणि बाहेर असा एक प्रकारचा चटका जाणवतो मात्र उन्हाला. इथे मात्र एक झालं की दोन्ही बाजू चालू झाल्या, नाहीतर पूर्वीचे व्हिडिओ बघा माझे, इथून डायव्हर्जन होतं दिलेलं, हा पुढचा रस्ता झाला नव्हता. त्यामुळे यामधले जे काय झालेले रोड आहेत तिथे आपल्याला ना समोर न येणारं ट्रॅफिक नाहीये, तो त्रास नाहीये. प्रॉब्लेम तोच असतो, समोरचं ट्रॅफिक असलं की मग तुम्ही अडकता, गाड्यांमागे गाड्या, वराती मागणं घोडं चाललेलं असतं, तसं आपलं जायला लागतं. आता 12:30 वाजलेत, टेम्परेचर आहे 35 डिग्री. इथे सुद्धा दगडाचा रंग बघा उजव्या हाताचा, जांभळा, एकदम असा पेंट जांभळा कलर आहे. असाच बेल्ट मी मागे एका व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं बघा, साखरप्याच्या पुढे तिथे, साखरप्याच्या अलीकडे, दाभोळ घाटातनं पुढे गेल्यानंतर ते फोडत होते डोंगर, तिथे पण असेच दगड होते जांभळ्या रंगाचे. त्यावर मी म्हटलं तर कोणत्या प्रकारे जर कोणाला माहिती असेल तर कमेंट टाका, पण त्याच्यावर काय कोणाची कमेंट आली नाही. आता पुन्हा जर हा व्हिडिओ कोण बघत असेल आणि जर कोणाला त्याची माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तिथे अजून लेवलचा सर्वे वगैरेच चाललंय डाव्या हाताला. डोंगर फोडून मात्र झालाय, त्याच्यामुळे आता रोडचं काम थोडं स्पीडी होईल अशी अपेक्षा आहे. फक्त पावसाचाच प्रश्न आहे, पाऊस सुरू झाला तर मात्र ही कामं रेंगाळतात, आणि पावसामध्ये काय सिमेंट होता येत नाही.
ही जी खिंड होती तिथे आता आपण आलो रे, पटकन कळलंच नाही. खिंडीचा भाग होता तो फोडून मधला सगळा एरिया साफ करून झाला. अशा त्या 2 खिंडी होत्या आपल्या रोडला, त्यातली ही एक खिंड आता साफ झाली. आणि हे कोण चाललेले आहेत? बुवा चाललेत. बुवा जिया, यामी, राधेय, राज आणि बुवा. त्याची नावं मला जरा वाचायला मजा वाटते. त्या परिसरातली ती नावं असतात. कलरफुल सगळे असतात ट्रक. ओझर खोल. इथे बघा, हे अजून अर्धवट काम टाकून ठेवलेलं आहे. हे पूर्णच नाही कधी केलं त्यांनी. अर्धवट तसा टाकून निघून गेलाय कॉन्ट्रॅक्टर. परमेश्वराला टाकून काय असे स्पॉट, आणि हे डेंजरस स्पॉट आहेत. ज्याला माहिती असतं तो जरा स्लो होतो. एखाद्याला माहित नसेल तर पटकन त्याचा गोंधळ होतो तिथे, स्पीड मध्ये असेल तर. यावर्षी जरा नदीला अजून पाणी व्यवस्थित टिकून दिसतंय, टिकलेलं आहे. मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षी ना सगळा खडखडाट होता, सगळे गोटे दिसत होते पाण्यातले. त्या तुलनेत आता पाणी बऱ्यापैकी अजून राहिलंय इथे. हॉटेल मैत्री पार्क, निधळेवाडी. काय शब्द असे पटकन उच्चारता येत नाही, रोजच्या वापरातले नसतील तर. निधळेवाडी. उजव्या हाताला HP चा पेट्रोल पंप आहे. ते CNG आहे का माहिती नाही मला, नाही दिसत. ते डिझेल पेट्रोल आहे. आपण आता संगमेश्वरच्या जवळ येऊन पोहोचलो. मराठी भाषा. संगमेश्वरात काय काय झालंय ते बघूया. संगमेश्वरचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे तिथला पूल. पुनर्वसन असं खरोखर गाव आहे का? यांनी काहीतरी चुकीचं तिथे बोर्ड लावून टाकलाय. गावाचं नाव दिलंय पुनर्वसन. कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी पण शोधतोच, आपण पण सांगा. आता डावीकडे दाखवलंय देवरूख, सरळ चिपळूण आणि मुंबई. इकडे काही ऍक्सिडेंट झाले ना, ते मागणं डंपरनी ठोकलंय. सुसाट येतात, सुसाट. जरा आपण विचार करत नाहीत आणि मग त्यांना गाडी कंट्रोल होत नाही, पुढच्याला ठोकतात. जे वास्तविक हे डंपर चालक आहेत ना, यांना आधी तपासायला पाहिजे खरोखर यांच्याकडे लायसन्स आहे डंपर चालवायचं की नाही. मला जरा डाऊटच येतो त्यांचा. आणि आम्ही अनेक डंपर चालक बघितले ना, वाटेल तसे चालवतात डंपर्स, वाटेल तसे. आणि काय त्यांना कुठे जायचं असतं एवढ्या स्पीड मध्ये तो डंपर घेऊन. ते आता पुलाचं काम इथे वरनं बघा झालेलं आहे, कॉन्क्रीट वगैरे टाकलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचा जर भाग झालेला असेल तर लवकरच हा पूल पण चालू होईल. आणि इथे जो सगळा खड्डे पडलेला भाग होता तिथे आता ही खडी तरी आणून टाकली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याला मध्ये डिवायडर करून टाकलेला आहे जायला यायला. म्हणजे इथे थोडक्यात ओव्हरटेक कोणी करायचं नाहीये. प्रत्येकाने आपापल्या लेन मधनं
पुढच्या गाडीचं शेपूट धरून जायचंय. चांगली गोष्ट आहे, ट्रॅफिक ब्लॉक होण्याचे चान्सेस कमी इथे. पण रस्ता बघा, बाप रे बाप रे बाप. गडगड 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 धडधड 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 धडगड गडगड गडगड. काय रे, नुसते वळ्या आहेत, नुसत्या वळ्या. संगमेश्वरचा पूल, त्याचं आता आपण ड्रोनच्या माध्यमातून काम बघितलं. वरती अजून काम चालू आहे. सीझनला इथे खूप ट्रॅफिकचे प्रॉब्लेम झाले, ट्रॅफिक जाम होण्याचे. तरी पोलीस त्यांच्या परीने, होमगार्ड्स आणि पोलीस दोघेही त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत होते. म्हणजे चांगले प्रयत्न पण त्यांनी केले. पण शेवटी कसं एवढं ट्रॅफिक असतं आणि पुढच्या गाड्या त्या पुढे तर सरकायला पाहिजेत. पोलीस शिट्या मारून उपयोग काय ना. त्याच्यामुळे कसं होतं, कितीही तुम्ही प्रयत्न करा पण ते ट्रॅफिक व्हायचं ते होणारच. त्याला काही दुसरा पर्याय नाही, कारण रस्ते एवढे छोटे राहिलेले आहेत, त्याच्यामधनं तुमची गाडी चालली आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी तिथे तुम्हाला पुढे जाता येणं शक्यच नसतं. तुम्ही अडकून पडता तिथे. इकडे साईड रोड जो आहे, सर्व्हिस रोड, तो मात्र सुस्थितीत आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात इथनं गाड्या न्यायला तसा इश्यू नाही. इकडचं काम मात्र अजून आतमधलं चालू आहे. त्यामुळे ते आता एवढ्या पावसाच्या ह्याच्यात लगेच होईल असं तर मला तरी नाही वाटत आहे. त्याला वेळ लागणार आहे या कामाला.
मान्सून असं म्हणतायत आता की केरळला सुरू झालाय. माझा अंदाज होता की एक मे एंडला आपल्याकडे सुरू होईल एकंदरीत जे चित्र दिसत होतं, पण ते काय ते मध्यंतरी कुठलं वादळ कुठे झालं, अल निनो काय ते, त्याच्यामुळे पुन्हा सगळे वारे फिरले आणि पाऊस थोडा पुढे गेला. पण मग आता केरळमध्ये सुरू झाला याचा अर्थ आपल्याकडे इकडे रत्नागिरी परिसरात 5-6 दिवसात पाऊस यायला हरकत नाहीये. पण तरी अजून इतके दिवस आपल्याला 5-6 दिवस ते काढायचे. असो, त्याला जेव्हा पडायचा तेव्हा तो पडणार. इथे पुढचा रस्ता मात्र झालाय, टर्न तसाच ठेवलेला आहे, त्याच्यामुळे काय त्याला पर्याय नाही आपल्याला. फक्त काय आहे, दोन्ही बाजू चालू आहे, त्याच्यामुळे इथे आता ट्रॅफिक ब्लॉक होण्याचं कारण नाही. पण पुलाच्या इथे मात्र ट्रॅफिक जाम होणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये कसं होईल, चिखल वगैरे भरपूर असणार आहे रस्त्यावर, त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडा तिथे ट्रॅफिकच्या स्पीडला एक खीळ बसणार. बाकी इकडे आता जो रस्ता आहे तो व्यवस्थित सगळा झालेला आहे, म्हणजे आता शास्त्री पुलापर्यंत तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही. त्यामुळे संगमेश्वरचा मेन पूल सोडला की आता पुढे शास्त्री पुलापर्यंत आपल्याला काही त्रास नाही. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी इथले ड्रोन शॉट घेतले होते, पैसापण हायस्कूल. कोणी बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा. आणि त्यावेळेला पैसापण हायस्कूल हे सुद्धा एक आमचा कुतूहलाचा विषय. एक तर त्याचं नाव असं ते वेगळं, पैसापंड हायस्कूल. नॉर्मली अशी कधी आम्ही नावं त्या काळात ऐकलेली नाही. पूर्वीची नावं एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं असायचं. जसं आता मी शिकलो ती शाळा फाटक हायस्कूल, फाटक गुरुजींचं नाव. पटवर्धन हायस्कूल म्हणजे पटवर्धन हे त्या व्यक्तीचं नाव ज्यांनी ती शाळा स्थापन केली, पटवर्धन गुरुजी त्यांचं नाव. शिर्के हायस्कूल म्हणजे शिर्के त्या व्यक्तीचं नाव, अशी नावं. हे नाव जरा त्यावेळेला आमच्यासाठी वेगळंच नाव, पैसापंड हायस्कूल. अर्थ मला काहीच कळायचं नाही त्यावेळी. आता सुद्धा मला माहित नाही पैसापंड म्हणजे काय नेमकं ते, पण तरी एक ते वेगळं नाव असायचं, त्यामुळे एक जरा कुतूहल होतं त्या नावामध्ये. आणि आता आपण शास्त्री पुलाजवळ आलो. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला नाही, तुम्ही डिसलाईक करू शकता, तो तुमचा अधिकार आहे. पण किमान का आवडला नाही एक कारण तरी मेन्शन करा कमेंटमध्ये. आम्हाला त्याच्यातनं काहीतरी थोडंसं शिकायला मिळेल. त्या तुमची आवड निवड तरी थोडीशी आम्हाला कळेल, त्याचा विचार करता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आता मी व्हिडिओ थांबवतो इथे. आपल्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि असं सहकार्य भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.